शिवेकरता घेतलेला जो अभंग आहे ना, तो अभंग नामदेव महाराजांचे सुपुत्र. तुम्ही म्हणता नारायण महाराज, नाराज महाराज, मग हे आपल्या गावचे नारायण महाराज का? नाही. तर जे नारायण महाराजांचा जो अभंग आहे ना, ते नारायण महाराज नामदेवरायांचे ज्येष्ठ पुत्र. त्या ज्येष्ठ पुत्रांचा हा अभंग आहे. ह्या अभंगाद्वारे ते आपल्याला सांगतायत. काय सांगतायत? आम्हा व्रत एकादशी. ते म्हणतायत की आमच्या जीवनामध्ये आम्ही एक व्रताचा अवलंब केला. कोणत्या? एकादशीचा. खऱ्या अर्थानं एकादशीला वारकऱ्याच्या जीवनामध्ये अनन्य महत्व आहे बरं का. कारण की ज्याच्या जीवनामध्ये एकादशी नाही ना, त्याच्या जीवनाला अर्थ नाही. जया नाही नेम एकादशी व्रत, जाणावे ते प्रेत सर्व लोकी. हे मी सांगत नाही, तुकोबरा म्हणतात. त्या व्यक्तीला प्रेत म्हणतात. काय म्हणतात? प्रेत. म्हणून सर्वांनी एकादशी धरली पाहिजे बरं का. कारण एकादशीचं एवढं महत्व आहे. एकादश म्हटलं की एक नाव पुढे येतं. कुणाचं? आपण भागवत कथा श्रवण करत आहोत. रुक्मांगद राजाचं. रुक्मांगदा एकादशी नगरी नेली वैकुंठासी. त्या रुक्मांगद राजाला त्याच्या जीवनामध्ये त्यांनी एक व्रत केलं. कोणचं? तर एकादशीचं व्रत केलं. त्या व्रत केल्यामुळे काय झालं? रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. त्या व्रतामुळे त्या रुक्मांगद राजाला भगवान परमात्मा प्राप्त झाला. त्याला प्राप्त झाला यात नवल नाही. त्या रुक्मांगदानं त्याची संपूर्ण नगरी वैकुंठाला नेली. बघा, हे एकादशीचं फल आहे बरं का. म्हणून त्या रुक्मांगद राजानं ही नगरी वैकुंठाला कशी नेली, ही कथा मी तुम्हाला 4-5 तासात सांगतो. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, घाबरू नका बरं का. 4-5 तास म्हटल्यानंतर बरेच जण निघण्याच्या तयारीत आहे. तसं काही नाही बरं का. कारण त्या रुक्मांगद राजानं आपली नगरी वैकुंठाला कशी नेली हे मी तुम्हाला सांगतो बरं का. थोडक्यात सांगतो. रुक्मांगद राजाच्या नगरीमध्ये एकेकाळी चोरी होऊ लागली. कशाची चोरी? सोन्या नाण्याची नाही, तर फुलांची चोरी होऊ लागली. त्या नगरीमध्ये सुंदर सुंदर असे त्या राजाने फुलं लावली होती. पण त्या फुलामुळे देवराज इंद्राला त्या फुलाचा मोह निर्माण झाला. मोह निर्माण झाल्यामुळं त्या इंद्रानं सांगितलं, दूतांनो तुम्ही या पृथ्वीवरती जा. त्या रुक्मांगदाच्या नगरीमध्ये जी फुलं आहेत ना, ते फुलं तुम्ही दर दिवशी घेऊन यायचे. असा नित्यक्रम चालू असताना एक दिवस ती फुलं नेत असताना रुक्मांगद राजाच्या सेवकानं बघितलं की हे लोक गुपचूप येतात आणि आपले फुलं घेऊन जातात. ही बातमी रुक्मांगद राजाला सांगितली. सांगितल्यानंतर लक्षात आलं की हे जे फुलं नेतात ना, ते देवराज इंद्राचे सेवक आहेत. हे लक्षात आल्यानंतर रुक्मांगद राजाला आनंद वाटला. आपल्या नगरीतून साक्षात देवराज इंद्र फुलं नेतात. पण एके दिवशी काय झालं माहिती आहे का? ते फुलं नेत असताना ते देवदूत त्यांचं विमान बंद पडलं. विमान बंद पडलं म्हणून त्या देवदूतांना त्या रुक्मांगद राजाच्या सेवकाला सांगितलं की आमचं हे विमान बंद पडलेलं आहे. विमान बंद पडल्यामुळे नेमकं ते विमान कशामुळे पुन्हा चालू होईल ते सांगितलं त्या सेवकानं. ह्या नगरीमध्ये एखाद्या व्यक्तीने जर एकादशीचं व्रत केलेलं असेल ना, तर त्या व्रताच्या सामर्थ्यामुळे त्यानं नुसतं ह्या विमानाला हात जरी लावला ना, तरी ते विमान देवराज इंद्राच्या नगरीमध्ये निघून जाईल. असं सांगितल्यानंतर त्या सेवकानं रुक्मांगद राजाला ही सर्व हकीकत सांगितलं. व राजाने त्या नगरीमध्ये दौंडी पिटली की आपल्या नगरीमध्ये कुणी एखादा एकादशी करणारा हरिभक्त आहे का, असा शोध घेतल्यानंतर त्या नगरीमध्ये कुणीही
एकादश धरलेला व्यक्ती सापडला नाही. हे मी कशामुळे सांगतोय? एकादशीमध्ये किती पावर आहे बघा. कुणीही सापडलं नव्हतं, परंतु एका बाईला तिच्या नवऱ्यानं काय केलं दादाला लक्षात आलंय, पण ते आता जमत नाही बरं का. तुम्हाला नाही, कुणालाच जमू शकत नाही आता. ते फक्त आता कीर्तनामध्ये सांगायचं. त्या बाईला तिच्या नवऱ्यानं चांगल्या निब्बर काठीने मारलं होतं आणि मारल्यामुळं ती बाई रुसून बसली होती. रुसून बसल्यामुळं त्या बाईच्या सासूने सांगितलं, हे बघा दूतांनो, माझ्या घरी माझ्या सुनेनं उपवास धरलेला आहे. वास्तविक पाहता तिने उपवास धरला होता का? नाही, तर तिला उपवास घडला होता. उपवास घडल्यामुळे तिने धरला नव्हता, परंतु तिने उपवास तिला घडल्यामुळे तिला त्या नगरीमध्ये आणलं आणि नगरीमध्ये आणून त्या विमानाजवळ नेलं आणि सांगितलं, ह्या विमानाला हात लाव. आता शेवटी ती नाराज असल्यामुळे ती हात लावायला तयार नव्हती. तिच्या नवऱ्याने सांगितलं, हे बघ, तू जर विमानाला हात नाही लावला ना, तुला मी अजून मारेल बरं का. असं म्हटल्यानंतर तिने लगेच ताबडतोब दोन्हीही हात त्या विमानाला लावले. विमानाला हात लावल्याबरोबर त्या विमानानं उड्डाण घेतलं आणि ते विमान इंद्राच्या नगरीमध्ये गेलं बरं का. हे कशामुळे घडलं? तर ती एकादशी त्या बाईनं धरली होती का? नाही, तर तिला घडल्यामुळे ते विमान इंद्र राजाच्या दरबारामध्ये गेलं. हे मी कशामुळे सांगतोय? तर एकादशीमध्ये एवढी ताकद आहे. आपल्या जीवनामध्ये एकदा जरी एकादशी घडली ना, तर त्या एकादशीमुळे एवढं झालं की तिथून पुढे त्या रुक्मांगद राजाने सांगितलं, आपल्या नगरीमध्ये इथून पुढे एकही व्यक्ती दिसला नाही पाहिजे की त्यांनी एकादश धरलेली नाही. सर्व लोकांना दौंडी पिटून सांगितलं गेलं की आजपासून आपल्या नगरीमध्ये सर्व लोकांनी एकादश धरायची. एकादश धरायची म्हटल्यानंतर सर्वांनी एकादशी धरली आणि त्या एकादश धरल्यामुळे त्या रुक्मांगद राजाची संपूर्ण नगरी कुठे गेली? नगरी नेली वैकुंठासी. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. त्या एकादशीच्या व्रतामुळे काय झालं तर संपूर्ण नगरी त्या रुक्मांगद राजाने वैकुंठाला नेली बरं का. विठ्ठला 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 म्हणून एकादशीला वारकऱ्याच्या जीवनामध्ये अनन्य असं महत्व आहे बरं का. म्हणून खऱ्या अर्थानं एकादशी बद्दल अनेक संतांनी अनेक प्रमाणाद्वारे सांगितलंय की एकादशीला आपल्या जीवनामध्ये किती महत्व आहे. व्रत एकादशी सोमवार न करती, कोणत्याची गती होईल नेनो. वारकऱ्याच्या जीवनामध्ये सोमवार आणि एकादशी व्रत जर नसेल ना, तर त्याची गती काय होईल हे मी सांगू शकत नाही. म्हणजेच त्याला नरकाची प्राप्ती होईल असं तुकोबरा म्हणतात. म्हणून प्रत्येकानं हे एकादशी व्रत केलं पाहिजे बरं का. म्हणून आमचे नारायण महाराज सुद्धा म्हणतात की आमच्या जीवनामध्ये आम्ही सुद्धा एक व्रत केलं. ते व्रत कोणचं केलं तर ते अभंगाच्या प्रथम चरणामध्ये व्रत एकादशी हो, व्रत एकादशी महाव्रत एकादशी. नारायण महाराज काय म्हणतात की आमचं एक व्रत आहे. कोणतं तर एकादशी.
म्हणून आपल्याही जीवनामध्ये आपण सुद्धा एकादशीचं व्रत केलं पाहिजे बरं का. म्हणून सकळ संतांनी हे एकादशी बद्दल सांगितले बरं का. कारण की एकादशी ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याला मोक्ष मिळतो बरं का. कारण आजच्या दिवशी जी एकादशी आहे ना, त्या एकादशीचं नाव आहे पुत्रदा. हे एकादशीच्या महात्म्यामध्ये असं सांगितले की ज्याच्या जीवनामध्ये ही एकादश घडेल ना त्याला पुत्रप्राप्ती होईल बरं का. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण सुद्धा ही एकादशी व्रत आपण केलं पाहिजे बरं का. स्वतः पंढरीश परमात्मा सुद्धा म्हणतोय, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज पांडुरंग. स्वतः पांडुरंग पंढरीश परमात्मा म्हणतोय की मला तुम्ही विसरू नका. कधी? आषाढी कार्तिकी विसरू नका मज. मग आपण नुसती आषाढी कार्तिकी एकादशीच करायची का? नाही. तर या 12 महिन्यामध्ये जेवढ्या एकादशी आहेत ना तेवढ्या एकादशी हे आपल्या जीवनामध्ये घडल्याच पाहिजेत बरं का. प्रत्येक एकादशीचं वेगळं वेगळं फळ सांगितलं आहे. म्हणून आपल्याही जीवनामध्ये आपण ही एकादशी केली पाहिजे बरं का. व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निसी मुखी नाम. साधू संतांनी सांगितलंय आम्ही हे व्रत केलं. कसं केलं? उपवासी राहून केलं. आपण उपवासी राहून करतो का? तर नाही. अहो एकादशी म्हटल्यानंतर आपली आदल्या दिवशीपासून तयारी होते. शब्दाना आणून ठेव, भगर आणून ठेव, 2-4 डझन केळं आणून ठेव. रात्रीच्या वेळेला म्हणजे दशमीच्या दिवशी घरी सांगितलं जातं उद्या एकादश आहे म्हणून जरा स्वयंपाक चांगला कर बरं का. कशामुळे? उद्या भूक लागली नाही पाहिजे. अशी आपली एकादशी असते. अशीच एका बहादराने एकादश धरली, बळच धरली. पण असा योगायोग त्याच्या पुतणीचा साखरपुडा अचानक निघाला. मग त्या साखरपुड्यामध्ये पुतणीचा साखरपुडा म्हटल्यानंतर त्या साखरपुड्याला चांगला बेत केला होता. कारण बेत म्हटल्यानंतर आज तोंडाला पाणी येऊन देणार का बरं का. आज एकादशी आहे. कसला बेत होता माहिती आहे का? देवा श्री बालाजीचा. कळलं का? श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलाबी. दादा कळलं का? म्हणून असा सुंदर बेत केला होता. पण ह्याच्या लक्षात होतं मी एकादशी धरली गड्या, पण आता कसं करायचं. हा पठ्ठ्या पंक्तीने फिरू लागला. मित्रमंडळी जवळ आल्यानंतर मित्राला आग्रह करू लागला, घ्या लाडू, घ्या गुलाबजांबू. असं म्हटल्यानंतर एका मित्रानं, जवळच्या मित्रानं त्याचा हात धरला आणि असं सांगितलं, अरे बस पंक्तीला. असं म्हटल्यानंतर त्याच्या तोंडातून उत्तर आलंय, काय अहो कसं बसता, एकादशी आहे ना. मग त्याच्या लक्षात आलं हिनी एकादश धरली पण बळच धरली गड्या. म्हणून त्यानं त्याच्या हाताला धरलं आणि ओढलं आणि पंक्तीमध्ये बसवलं. आणि काय देवा काय झालं, त्यांनी तो श्री बालाजीचा बेत एवढा हाणला, एवढा त्यानं सेवन केला, त्याच्या एकादश लक्षात सुद्धा राहिली नाही. हे त्याचं सांगत नाही मी, तुमचं आमचं सांगायलो बरं का. कारण एकादशी धरायची म्हटलं ना, व्रत एकादशी करीन उपवासी. उपवास म्हणजे काय तर त्या पंढरीश परमात्म्याच्या जवळ वास करणे म्हणजे उपवास बरं का. तुम्ही उपवास करताना आणि भांडण तंटे करता, दुसरेच कोठाने करता, तर तसं नाही. उपवास या शब्दाचा अर्थ असा आहे की त्या जगदंबेजवळ, यमाई मातेजवळ बसून तिचं भजन गाणं, तिचं गुणगान करणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये खरा उपवास आहे बरं का. असा उपवास आपल्या जीवनामध्ये असेल ना, तर जसं रुक्मांगद राजानं संपूर्ण नगरी वैकुंठाला नेली ना, आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस नक्की तो परमात्मा वैकुंठाला नेल्याशिवाय राहणार नाही बरं का. मग आपल्या जीवनामध्ये जसं नारायण महाराजांनी सांगितलं की आम्हा व्रत एकादशी, तशी आपल्याही जीवनामध्ये आपण एकादशी केली ना तर नक्की आपला सुद्धा उद्धार होईल बरं का. म्हणून पुढे सांगत असताना नारायण महाराज काय म्हणतात, आम्हा व्रत एकादशी देव केशव. देव सांगत असताना कोणता देव सांगितलाय? केशव. मला सांगा आता हा केशव
ह्या केशवाला तुम्ही कधी पाहिलं का हो? मला सांगा, केशवाचं मंदिर कुठं आहे का? बघितलं का कुठं आहे? कुठं? आपल्या जवळ आहे ना हो. हा केशव म्हणजेच दुसरा तिसरा कोणी नसन, हा पंढरीश परमात्मा आहे. केशव या शब्दाचा अर्थ असा आहे, तुम्हाला सांगतो. के म्हणजे के नाम ब्रह्मा, श म्हणजे शिव आणि व म्हणजे विष्णू. या तिन्ही देवाचा मिळून जो शब्द तयार होतो ना, तो शब्द म्हणजेच केशव बरं का. तुम्ही त्या देवाला तुम्ही काहीही म्हणा, केशव म्हणा, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा, त्या देवाला तुम्ही काहीही म्हणा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझी पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा, त्याला माता म्हणा, त्याला पिता म्हणा, त्याला तुम्ही काहीही म्हणा, पण म्हणा हे महत्वाचं आहे बरं का. म्हणून खऱ्या अर्थानं देव सांगत असताना केशव सांगितलं बरं का. आपण सुद्धा कीर्तनाला सुरुवात करत असताना काय म्हणतो? राम कृष्ण हरी. मला सांगा, राम तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे, प्रभू रामचंद्र. कृष्ण कोण आहे? तर गोपाल कृष्ण. आणि हरी, हरी म्हणजे नेमका कोणता देव? हरी या शब्दाला एवढं महत्व आहे, शांती ब्रह्मनाथ बाबा म्हणतात, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणे तिजे वाचा, तया मोक्ष. त्या भगवान भोले बाबाच्या हा मंत्र आहे. कोणता? हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणून हा जो मंत्र आहे कोणता? राम कृष्ण हरी. मग हरी आहे ना, हे हरी हे वेदाचं सार आहे, हे वेदाचं मूळ आहे बरं का हरी. म्हणून ह्या हरीला सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनन्य महत्व आहे बरं का. म्हणून राम कृष्ण हरी. मग तसंच कोणता देव? तर केशव बरं का. म्हणून ह्या केशव नेमका हा देवच कशामुळे आमच्या साधू संतांना आवडला असेल? हे देवाविषयी आपण जर बघितलं ना, आमच्या साधू संतांना नेमका त्यांना हा देव आपलासा कशामुळे केला? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिन जीवा सुख नोहे. तुम्ही म्हणता आपला फक्त एकच देव साधू संतांनी केला, मग आपल्या जीवनामध्ये आपण अनेक देव पाहतो. प्रत्येक वार बदलला की आपला देव बदलतो. मग दुसऱ्या देवाची भक्ती उपासना साधना आपण करायची नाही का? करायची, पण आपल्या अंतकरणामध्ये असा भाव पाहिजे. कसा? सर्वभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा. त्या सर्व देवामध्ये एका देवाला पाहणं म्हणजेच खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाची भक्ती आहे बरं का. अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा. कारण ही जी रूपे आहेत ना, ही सर्व रूपे त्या देवाची आहेत बरं का. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण देवाची भक्ती केली काय आणि देवीची भक्ती केली काय? कारण देव आणि देवी हे रूपाने जरी भिन्न भिन्न असले ना, तरी पण वास्तविक पाहता दोन्हीही एकच आहेत बरं का. म्हणून देव देवी एक आहे, म्हणून दोघांमध्ये सुद्धा साम्यता आहे बरं का. म्हणून आपल्या जीवनामध्ये जो केशव आहे, तो केशव हा साधू संतांचा देव आहे. मग कशामुळे तो देव या साधू संतांनी आपलासा केला? कारण की त्या देवामध्ये अनेक गुण आहेत बरं का. यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंतू. म्हणून त्याच्या ठिकाणी हे जे गुण आहेत ना, ते गुण असल्यामुळे तो भगवंत आहे. म्हणून तो देव झाले अवघे जन, 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 देव झाले अवघे
वा देवा एक नंबर. देव झाले अवघे जन दोष गुण हरपले. म्हणजे सर्वांना देव मानणं. कारण जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. पूजा ध्यान जप त्यासी नाही. त्याला पूजा ध्यान जप करण्याची सुद्धा गरज नाही. कुणाला? ज्याच्या अंतःकरणामध्ये अशी धारणा निर्माण झाली. कशी? जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. पूजा ध्यान जप त्यासी नाही. म्हणून असा आपल्या अंतःकरणात जर मध्ये भाव जर असेल ना तर आपल्याला दुसऱ्या देवाला शरण जायची गरज नाही बरं का. म्हणून साधू संतांना हा परमात्मा जो आवडला ना त्याच्या मागे मुख्य वैशिष्ट्य कोणते आहे तर त्याच्यामध्ये असणारे गुण बरं का. त्याच्या गुणाचं वर्णन करत असताना विश्वमाऊली ज्ञानोबा म्हणतात त्याच्यामध्ये कोणकोणते गुण आहेत तर त्याच्यामध्ये यश गुण आहे बरं का. यश थोरविला मारुती विभीषण केला लंकापती. औदार्य देवोनी करणाहती. त्या देवानं अनेकांना हा गुण प्रदान केला बरं का. यश गुण कुणाला दिला तर हनुमंतरायाला दिला बरं का. यश श्री औदार्य. त्या देवाच्या स्वरूपाविषयी आपण जर बघितलं श्री म्हणजे सौंदर्य. तो किती सुंदर आहे हो. त्याला पाहिल्यानंतर पाहिल्या वेध लावी बैसे जिमी जडोनी. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोनिया. नरहरी महाराज त्यांना त्या देवाला पाहिल्यानंतर पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटणं याच्या मागे स्पष्ट होतं की तो देव तेवढा सुंदर आहे बरं का. त्या देवाला पाहिल्यानंतर साधू संत मोहित होता त्यात नवल नाही. त्या देवाला पाहिल्यानंतर राक्षस सुद्धा मोहित होतात बरं का. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. विठ्ठला 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 विठ्ठला. हो हा भगवंत वामन अवतारामध्ये बलीच्या दरबारामध्ये मागण्याकरता गेला. काय मागण्याकरता गेला तर 3 पावलं भूमी मागण्याकरता गेला. वामन भगवान परमात्मा 10 अवतारापैकी हा वामन भगवान परमात्म्याचा अवतार. शेवटी भगवान परमात्मा म्हटल्यानंतर तिच्या स्वरूपाला काय पाहायचं हो. रूप सावळे सुकुमार कानी कुंडले मकराकार. कारण तो परमात्मा इतका सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. कस्तुरी मळवट चंदनाची उटी. रुळे माळ कंठी वैजयंती. कारण तो परमात्मा एवढा सुंदर आहे. राजस आहे सुकुमार आहे मदनाचा पुतळा आहे बरं का. म्हणून त्याला पाहिल्यानंतर तुम्ही आम्ही मोहित होतो त्यात नवल नाही. त्याला पाहिल्यानंतर राक्षस सुद्धा मोहित होतात. मग त्या वामन भगवंताला कुणी पाहिलं तर त्या बळीराजाची बहीण होती. तिचं नाव आहे रत्नमाला. त्या रत्नमालेनं आमच्या ह्या देवाकडे बघितलं. देवाकडे बघितल्यानंतर तिने मनोमन अंतःकरणामध्ये अशी इच्छा प्रगट केली की इतकं सुंदर मला जर बाळ असतं ना तर मी त्याला स्तनपान केलं असतं. नुसती अंतःकरणामध्ये इच्छा प्रगट केली तर ती सुद्धा इच्छा आमच्या देवानं पूर्ण केली. तुम्ही म्हणता कसं काय तर तीच रत्नमाला पुढच्या अवतारामध्ये कोण झाली. मावशी. कोणती मावशी? काय हुशारे चोपदार. पुतना मावशी झाली. मग पुतना मावशी झाल्यानंतर ती पुतना मावशी मारण्याच्या हेतून आमच्या गोपाल कृष्णाकडे आली होती. स्तनामध्ये विष घेऊन आली पण आमच्या देवानं तिची सुद्धा इच्छा पूर्ण केली. अगोदरच्या जन्मामध्ये पाहिल्यानंतर तिच्या अंतःकरणामध्ये जी इच्छा प्रगट झाली होती ना ती सुद्धा इच्छा आमच्या देवानं पूर्ण केली. मग त्या पुतना मावशीला तिचं स्तनपान केल्यानंतर तिचे पंचप्राण सुद्धा पिऊन घेतले आणि तिला मारलं. तुम्ही म्हणता मग तिची इच्छा कस काय पूर्ण केली पण तिला मारून सुद्धा आमच्या देवानं मोक्ष दिला बरं का.
कारण तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देताना मनसी पात्र पात्र ते कैवल्य आईशे मोक्ष वैरिया ही दिदले. कारण आमचा देव आहे ना, तो देव भक्ताचा सांभाळ करतो, यात नवल नाही. दुर्जनांना मारत जरी असला ना तरी दुर्जनांना तो मोक्ष प्रदान करतो. म्हणून आमचा परमात्मा कसा आहे तर गीतेमध्ये सांगितलं, समशत्रोच मित्रेच तथा मानापमानो येऊ. शत्रू जरी असेल आणि मित्र जरी असेल ना तरी दोघाला समान फळ देणारा आमचा परमात्मा आहे बरं का. म्हणून तो परमात्मा आमच्या साधू संतांना आवडला बरं का. अजून काही त्याच्या गुणाविषयी आपण जर बघितलं ना, यशस्वी औदार्य, त्याच्या उदारतेविषयी आपण जर बघितलं ना, तो परमात्मा किती उदार आहे भाऊ. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी. चराचरामध्ये त्या परमात्म्याची कीर्ती आहे की तो हरी अतिशय उदार आहे बरं का. कारण तोची एक दान शूरदाता, नुसता उदार नाही तर दान शूरदाता आहे बरं का. त्याच्या व्यतिरिक्त या पृथ्वी तलावरती कोणीही उदार नाही. एक तर संत उदार आहेत आणि दुसरी गोष्ट आमचा देव उदार आहे बरं का. म्हणून संताविषयी सुद्धा आपण बघितलं तर संत उदार उदार भरले अनंत भांडार. म्हणून या पृथ्वी तलावरती फक्त देव आणि संत हे दोघेच उदार आहेत बरं का. म्हणून यशस्वी औदार्य ज्ञान, या ज्ञानाविषयी आपण जर बघितलं ना, ही जी ज्ञानाची परंपरा आहे ना, ही ज्ञानाची परंपरा ह्या देवापासूनच आलेली आहे बरं का. मग ही परंपरा कुठून उगम प्राप्त झाली तर आपली परंपरा सांगत असताना हरिपाठामध्ये सांगितलंय, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयांचा मुख्य शिष्य. ही जी परंपरा आहे ना, ती परंपरा आमच्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांपर्यंत आली बरं का. कुठून आली तर आदिनाथ भगवंतापासून ही परंपरा आमच्या ज्ञानोबारायांपर्यंत आली. कशी आली हे तुम्हाला थोडक्यात सांगतो बरं का. कारण आदिनाथ भगवान हे कुणाचे अवतार आहेत तर भगवान शिवाचे अवतार आहेत बरं का. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयांचा मुख्य शिष्य. मचिंद्रनाथ भगवान कुणाचे अवतार आहेत तर महाविष्णूचे. मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्षनाथ भगवान शिवाचे अवतार आणि गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनीनाथ भगवान विष्णूचे अवतार आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. निवृत्तीनाथ भगवान हे शिवाचे अवतार. सदा शिवाचा अवतार. प्रमाण आले की द्यायचे बिंदास्त. स्वामी निवृत्ती दातार. म्हणून तीच परंपरा पुढे निवृत्तीनाथाकडून आमच्या ज्ञानोबारांकडे आली बरं का. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्रतयांचा मुख्य शिष्य. मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवा सार चोजविले. ही जी ज्ञानाची परंपरा आहे ना, आदिनाथ भगवान म्हणजेच भगवान शिवापासून ती परंपरा आमच्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांपर्यंत आली. पण पूर्वी अशी पद्धत होती, एक गुरु आणि एकच शिष्य बरं का. परंतु ती सुद्धा परंपरा आमच्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी बंद पाडली. शिष्य असतानाच गुरु असताना शिष्य सुद्धा गुरु होतात, ही परंपरा आमच्या ज्ञानोबारायांनी घालून दिली बरं का. म्हणून ही परंपरा, हे ज्ञान विश्वमाऊली ज्ञानोबारायांपासून ज्ञानोबारायांकडे कसं आलं तर ते भगवान शिवाकडून आलं. कसं आलं थोडक्यात सांगतो बरं का. विठ्ठला विठ्ठला हो. पूर्वी हे ज्ञान होतं ना, हे ज्ञान कुणालाच माहित नव्हतं. हे ज्ञान भगवान शिवाकडून पार्वती मातेकडे आलं. कसं आलं? पार्वती मातेला हे ज्ञान ज्ञान म्हणता, हे नेमकं ज्ञान काय आहे, गुह्यातलं गुह्य असणारं ज्ञान मला सांगा, असा हट्ट धरल्यानंतर पार्वती मातेला सांगितलं, हे बघ, हे ज्ञान ग्रहण करणं खूप अवघड आहे बरं का. कारण श्रवण करणं सोपं आहे, पण बसल्या बसल्या चुकलं म्हणणं सोपं आहे बरं का. श्रवण करणं खूप अवघड आहे बरं का. म्हणून महादेवानं भोले बाबाने सांगितलं, हे बघ पार्वती, तुला हे ज्ञान मी देतो, परंतु याच्या करता
एकांतामध्ये जावं लागेल. 7 समुद्राच्या पलीकडे पार्वती मातेला नेलं आणि त्या ठिकाणी एकांतामध्ये ते ज्ञान भगवान शिव त्या पार्वती मातेला सांगू लागले. सांगत असताना पार्वती माता हुंकार देऊ लागल्या. हुंकार देत असताना पार्वती मातेला कधी झोप लागली हे तिला सुद्धा लक्षात आलं नाही. इथं कोणी झोपत नाही ना? नाही. झोप लागल्यानंतर ते ज्ञान वायाला जाऊ नये म्हणून आमच्या विष्णूने काय केलं, भगवान विष्णूने त्या माशाच्या पोटामध्ये जाऊन सूक्ष्म रूप धारण केलं आणि ते सूक्ष्म रूप धारण करून ते ज्ञान ग्रहण करू लागले. पण हुंकार देत असताना पार्वती मातेच्या हुंकारामध्ये आणि भगवान विष्णूंच्या हुंकारामध्ये आवाजामध्ये फरक येऊ लागला. कसं काय? कारण स्त्रीच्या आवाजामध्ये आणि पुरुषाच्या आवाजामध्ये फरक आहे. मग कोणीतरी हे ज्ञान गुपचूप श्रवण करतंय म्हणून भगवान शंकराने काय केलं माहिती का? त्या माशाच्या दिशेने त्रिशूळ फेकून मारला. फेकून मारल्याबरोबर तो त्रिशूळ आपल्याला लागेल म्हणून भगवान विष्णूने काय केलं माहिती का? त्या माशाचं पोट फाडलं आणि पोट फाडून ते तिथून निघून गेले. पण ते ज्ञान त्यांना प्राप्त झाल्यामुळे शेवटी विनाकारण त्या माशाचा प्राण गेला बरं का. मग विनाकारण त्या माशाला मारल्यामुळे नेमकं मला कुणी मारलं म्हणून तो मासा पण नरीश परमात्म्याच्या दरबारामध्ये आला आणि सांगितलं की ह्या देवानं माझं पोट फाडलं, ह्या देवानं मला विनाकारण मारलं म्हणून त्या माशानं काय केलं माहितीये का? आमच्या देवाचे कान धरले. आपण पंढरपूरला गेल्यानंतर देवाकडे पाहिल्यानंतर बऱ्याच भक्त मंडळीची चर्चा होते. अहो आमचा देव, पण आमच्या देवामध्ये देवाच्या कानामध्ये मासे, मकर कुंडले, तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित. मग आमचा एवढा ब्रह्मांड नायक देव असून सुद्धा त्याच्या कानामध्ये मासे कशामुळे? तर त्याचं कारण हे बरं का, विनाकारण त्या माशाला मारल्यामुळे त्या माशाने त्या देवाचे कान धरले. म्हणून तुकोबरा वर्णन करत असताना म्हणतात की मकर कुंडले, तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित. आपल्याला आपला विषय चालला होता की हे जे ज्ञान आहे ना, तेच ज्ञान ग्रहण केल्यामुळे तेच ज्ञान आमच्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांकडे आलं. कारण महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. मग ही परंपरागत ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत कसं आलं? तर तेच ज्ञान सकळ संतांकडे गेलं. सकळ संतांकडून ते ज्ञान सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेमध्ये गेले. ज्या महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या संस्था असतील, आळंदीमधल्या नोहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या संस्था आहेत त्या संस्थेमध्ये हे ज्ञान आलं आणि तेच ज्ञान आपल्याही गावामध्ये आलं. गुरुवर्य मुरलीधर महाराजांच्या रूपानं आलं, गुरुवर्य मधुसूदन बाबांच्या रूपानं आलं. अनेक आपल्या सप्ताहामध्ये आपण अनेक महाराजांच्या मुखातून ते ज्ञान आपल्याला ग्रहण करण्याकरता भेटलं. ते कुणामुळे भेटलं? तर ही ज्ञानाची परंपरा आहे ना, ही भगवान शिवाकडून तुमच्या आमच्यापर्यंत आली असेल. त्याचं मुख्य कारण हा जो देव आहे ना, त्या देवापासूनच ही ज्ञानाची परंपरा आमच्या संतांकडे आली, म्हणजे ज्ञानोबरायांकडे आली बरं का. विठ्ठला विठ्ठला हो, त्याच्या गुणाचं चिंतन करत असताना आपला विषय चालला होता की तो देव, त्या देवाच्या ठिकाणी ज्ञान आहे. यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्याविषयी आपण जर बघितलं ना, तर हे वैराग्य आमच्या देवाकडे पाहायला मिळतं. तुम्ही म्हणता देवाकडे कुठं वैराग्य आहे? आमच्या प्रभू रामचंद्राकडे वैराग्य जर नसतं ना, तर मला नाही वाटत आमचा देव हा वनवासामध्ये गेला असता. कारण त्याच्या ठिकाणी वैराग्य होतं म्हणूनच आमच्या देवानं 14 वर्षाचा वनवास स्वीकारला बरं का. म्हणून त्याच्या ठिकाणं वैराग्य सुद्धा आहे बरं का. आणि आमच्या साधू संतांकडे सुद्धा वैराग्य आहे. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा. कारण नुसतं वैराग्य नाही तर विवेकासहित आहे बरं का. विठ्ठल विठ्ठल हो, यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. ऐश्वर्याविषयी जर बघितलं ना, तर हे देव, पूर्वी देव हा एकटा होता बरं का. म्हणून एकट्याला करमलं नाही बरं का. एकलेने कंठे मनोनिया येणे, ह्या देवाला एकट्याला करमलं नाही म्हणून ह्यानं काय केलं माहिती का? केली निर्माण
14 ही भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5 महाभौतिके भिन्ने भिन्ने भो ऐसा हा महालागी माया सूत्रधारी. कारण हा देव पूर्वी एकटा होता बरं का. आमच्या जगदंबेच्या विषयी सुद्धा असं सांगितलं जातं की ही पूर्वी एकटी होती. कशी होती एकटी हे थोडक्यात सांगतो तुम्हाला मी. अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती. अनादि म्हणजे तिच्या अगोदर कुणीच नसणं म्हणजे अनादि बरं का. अजून एके ठिकाणी सांगितलंय निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव शकून सांगावयाले शकून सांगावयाले यमाई माझं नाव निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव शकून सांगावयाले यमाई माझे नाव. कारण पूर्वी ही आमची जगदंबा यमाई ही निर्गुण निराकार म्हणजे तिच्या ठिकाणी कुठलंही म्हणजे निर्गुण म्हणजे तिच्या अगोदर कुणाचाही जन्म नाही. त्या जगदंबेचं तुम्ही आम्ही वर्णन केलं नाही तर शांती ब्रह्मनाथ बाबांचा हा अभंग आहे. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव शकून सांगावया आले यमाई माझं नाव. या यमाई देवीचं शांती ब्रह्मनाथ बाबांनी वर्णन केलंय. मग मला सांगा, मला थोडं एका आरतीविषयी देवा शंका येते बरं का. कारण ही आपली जगदंबा निर्गुण निराकार म्हटल्यानंतर आपण आरतीमध्ये म्हणतो काय म्हणतो आपण. जय देवी यमाबाई परशुरामाची आई. मला सांगा, ही जगदंबा परशुरामाची आई म्हटल्यानंतर ती माळसा मल्हार बाणाई कशी होईल मला सांगा. आता एकाची आई म्हटल्यानंतर दुसऱ्याची बायको लगेच कशी होईल मला सांगा ना. निर्गुण निराकार म्हटल्यानंतर तिच्या अगोदर कुणाचाही जन्म नाही म्हटल्यानंतर ती माळसाई आणि मल्हारीन बाणाई कसं होईल मला सांगा ना. इथं ह्या आरतीमध्ये विटंबना आहे महाराज. मी काही जास्त ज्ञानी नाही पण संत वाङ्मय तुमच्या आशीर्वादाने थोडं श्रवण केलंय बरं का. म्हणून तुम्हाला सांगतोय ह्या जगदंबेच्या अगोदर कुणाचाही जन्म नाही. मग कुणाचाही जन्म नाही म्हटल्यानंतर ती कुणाची पत्नी कशी होईल. कारण की तिने पुढं सांगत असताना ह्याच अभंगात सांगितलंय 33 कोटी देव मज देखता उपजले. त्या देवीने स्वतः म्हटलेलं आहे की 33 कोटी देव आहेत ना तरी हे माझ्या देखत उत्पन्न झालेले आहेत. 184 ऋषी आहेत ना ते ऋषी म्या खेळविले म्हणते ती देवी. मग एवढं तिचं महात्म्य असताना ती आरती मी आजपर्यंत कधीच म्हटलो नाही. कशामुळे थोडं मला वाईट वाटतं त्या आरतीचं. कारण की त्या आरतीमध्ये त्या देवीची विटंबना आहे बरं का. कारण की ती देवी परशुरामाची आई आहे बरं का. परशुरामाची आई आहे यात नवल नाही. ब्रह्मा विष्णू महेश म्या खेळविले म्हणते ती देवी. काय म्हणते त्या शकून सांगण्यामध्ये ती देवी सांगते की ब्रह्मा विष्णू महेश मी खेळविले. मग मला सांगा ह्या जगदंबेने हे देवाला खेळवलं पाळण्यामध्ये घालून झोका दिला. मग झोका दिला म्हटल्यानंतर ती त्यांची बायको कशी होईल. काहीही कुणीही उठावं आणि वर्णन करावं हे थोडं वाईट वाटतंय बरं का. कारण की आपल्या गावामध्ये पहिल्यापासून आपल्याला कोण्या महात्म्याचा आश्रय नाही बरं का. आपल्या गावाला पहिल्यापासून आपलं गाव कोण्या गडाला जोडलेलं नाही, कोण्या फडाला जोडलेलं नाही, कोण्या महाराजाच्या सानिध्यामध्ये आपलं गाव नाही. जरी असलं तरी आपण त्यांना कधी हा प्रश्न विचारलाच नाही. आपण हे ज्ञान त्यांना कधी विचारलंच नाही की नेमकी ही जगदंबा ही आपण अनादी म्हणतोय. मग ही नेमकी जगदंबा हिचं स्वरूप कसं आहे हे कुणी आपल्याला सांगितलंय का नाही.
कारण की हे ज्ञान सांगण्याकरता ते ज्ञान त्यांच्याकडे असावं लागतं बरं का. मी कोणाची निंदा करत नाही बरं का. मी अनेक महात्म्यांचं श्रवण केलंय. गुरुवर्य मुरलीधर महाराज असतील, वारकरी संप्रदायामध्ये जेवढे ज्येष्ठ महात्मे असतील, गुरुवर्य रामभाऊ महाराज असतील, गुरुवर्य चंद्रशेखर महाराज असतील, ह्या महात्म्याच्या श्रीमुखातून ऐकलेलं मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी काय खूप विद्वान नाही, परंतु अनादि अंबिका म्हटल्यानंतर, जिच्या अगोदर कुणाचाच जन्म नाही म्हटल्यानंतर, ती सगळ्याची आई होईल, परंतु कुणाची बायको किंवा पत्नी होऊ शकत नाही बरं का. कारण ती अनादि आहे, तिच्या अगोदर कुणाचाच जन्म नाही. मग ब्रह्मा विष्णू महेश तिच्या देखत उत्पन्न झाले म्हटल्यानंतर ती त्यांची बायको कशी होईल, त्यांची माय म्हटलं ना तर एक वेळेस मी मान्य करेल. कारण स्वतः नाथ बाबा म्हणतायत की ती अनादि आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. म्हणून तिच्या ठिकाणी आपण असं बोलणं थोडं योग्य वाटत नाही. म्हणून त्या जगदंबेविषयी बोलत असताना स्वतः नाथ बाबा म्हणतात की ब्रह्मा विष्णू महेश त्या जगदंबेने खेळविले, त्या जगदंबेने त्यांना जन्म दिला, उत्पन्न केलं, त्यांचं संगोपन केलं. ती ही जगदंबा आहे बरं का. म्हणून निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, शकून सांगावया आले यमाई माझे नाव. म्हणून मी हे पदरचं सांगत नाही बरं का. शांतीब्रह्म नाथ बाबांच्या मुखातला हा अभंग आहे. त्या अभंगामध्ये सांगितलंय, पुढे सांगत असताना पुढे शकून खूप अवघड सांगितलाय. तो शकून आपल्याला आज घ्यायचा नाही. विठाला 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 विठाला. हो, म्हणून ह्या परमात्म्याच्या स्वरूपाविषयी आपण जर बघितलं ना तर ह्या परमात्म्याचं आपण निर्गुण म्हटल्यानंतर तिची उपासना साधना आपण करू शकत नाही. म्हणून तीच जगदंबा निर्गुण असणारी सगुण आपल्या साधू संतांमुळे आपल्याला पाहायला मिळाली. कारण की केली ठावी संतांनी, कुळीची हे कुलदेवी केली ठावी संतांनी. या साधू संतांना ही आपल्याला माहिती करून दिली की ही निर्गुण आहे. मग निर्गुण म्हटल्यानंतर ती आपल्याला प्राप्त कशी होईल, तर तीच जगदंबा निर्गुण होती, परंतु ती आपल्या गावामध्ये सगुण कशी झाली, तर खऱ्या अर्थानं आपल्या मालजी बाबाची आपल्यावरती कृपा आहे. त्या मालजी बाबा त्या महात्म्यामुळे ही जगदंबा आपल्या गावामध्ये आली. आपली अशी आख्यायिका सांगितली जाते देवीची की त्या मालजी बाबा होते ना ते देवीचे निश्चिम भक्त होते. मग ती जगदंबेनं आपल्या गावामध्ये यावं म्हणून त्यानं त्या मालजी बाबानं तिची आराधना केली आणि आराधना करून ती प्रसन्न केली. आणि त्या असं सांगितलं त्या देवीनी की हे बघा मी तुमच्या गावाला येईल म्हटल्यानंतर त्यांना आनंद झाला आणि ते तिथून निघले. कुठून निघले तर माहूरून निघले. आणि निघल्यानंतर तिने सांगितलं होतं की तुम्ही मागं वळून पाहायचं नाही, मागं वळून पाहिल्यानंतर मी लगेच तिथं थांबेन बरं का. म्हणून असं ठरल्यानंतर ते मालजी बाबा पुढे येत आहेत आणि त्यांच्या मागे ही जगदंबा येते. मग तिथून इथं आल्यानंतर आपल्या भारताळ्यामध्ये आल्यानंतर एकदा खरंच आपल्या पाठीमागं देवी आहे का म्हणून त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्यांनी पाठीमागं वळून पाहिलं. वळून पाहिल्यानंतर तिथेच जगदंबा थांबली. म्हणून आपलं एक जगदंबेचं ठिकाण भारताळ्यामध्ये सुद्धा आहे बरं का. म्हणून तिथं थांबल्यामुळे तिथं आपल्या संपूर्ण गावातल्या लोकांनी आपल्या गावामध्ये आपल्या गावाची जुनी आख्यायिका अशी सांगितली. आपल्या इथे शिवपुराण कथा सांगण्याकरता महाराज आले होते. त्यांनी आपल्या गावाचं संपूर्ण भविष्य सांगितलं. आपल्या गावामध्ये पूर्वी त्या भारताळ्यामध्ये खूप मोठे देवीचे शाक्त उपासक राहत होते. पण त्या उपासकांची आपल्या गावामधून आपल्या गावातल्या लोकांकडून काही वेळेस थोडी गैरसोय झाल्यामुळे थोडी निंदा झाल्यामुळे ते तिथून निघून गेले. आणि आपल्या भोले बाबाचे म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये सुद्धा मठ होता. त्या मठामध्ये ते महात्मे राहत होते. त्या महात्म्याची तिथं समाधी सुद्धा आहे बरं का. कारण हा इतिहास आहे ना त्या महाराजांनी सांगितलाय बरं का. मी स्वतःच सांगत नाही, त्यांनी आपल्या संपूर्ण गावचा इतिहास सांगितला की आपल्या गावामध्ये ही जगदंबा कशी आली. म्हणून तिथून ती जगदंबा सर्व भक्तजन जाऊन तिची साधना तिची उपासना केली, तिचा जागर केला आणि त्याच देवीला इथे आणलं आणि इथं त्या देवीला स्थापन केलं. आणि तिथून पुढे ही जगदंबा तुमच्या आमच्या उद्धाराकरता ती निर्गुण होती परंतु सगुण झाली.
मग तिथून पुढे आपण सर्वजण तिची भक्ती उपासना करत आहोत बरं का. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, म्हणून तिच्या स्वरूपाविषयी आपण जर बघितलं ना तर ही जगदंबा काय आणि पंढरीश परमात्मा काय. कारण एके ठिकाणी सांगत असताना त्या पंढरीश परमात्म्याला सुद्धा विठाबाई म्हटलंय. विठाई की ठाई माझी कृष्णाई का नाही. मग विठ्ठल जरी असला आणि जगदंबा यमाई जरी असली ना तरी हे दोघे वास्तविक पाहता स्वरूपाच्या दृष्टिकोनातून एकच आहेत बरं का. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, म्हणून तुमच्या आमच्या उद्धाराकरता ही जगदंबा आपल्या गावामध्ये स्थापन झाली आणि तिची आपण सर्वजण उपासना तिची आराधना करत आहोत बरं का. म्हणून आपल्याही जीवनामध्ये तिची उपासना तिची आराधना घडली पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आपण सुद्धा तिला आपलंसं केलं पाहिजे बरं का. तरच आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होईल बरं का. म्हणून नारायण महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही सुद्धा त्या केशवाला आपलंसं केलं. हा महाव्रत एकादशी देव केशव, त्या केशवाला म्हणजेच जगदंबेला, त्या केशवाला म्हणजेच पंढरीश परमात्म्याला आम्ही आपलंसं केलं. देव केशव. आणि पुढं सांगत असताना म्हणतात की आमच्या वारकऱ्याच्या जीवनामध्ये आमचं एक तीर्थ आहे. कोणतं तीर्थ? तुळसी. कारण तुळसी वारकऱ्याच्या दृष्टिकोनातून काय आहे तर तीर्थ आहे बरं का. कारण तुळशीला आपल्या संप्रदायामध्ये अनन्य असं महत्व आहे बरं का. कारण महत्व सांगत असताना स्वतः पंढरीश परमात्म्यालाही प्रिय आहे. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, आवडे तुळसी बुक्का, आवडे तुळसी बुक्का, तैसी प्रीती करे भोळ्या भाविका, तैसी प्रीती करे भोळ्या भाविका, नामा पद पंचक पादुका, नामा पद पंकज पादुका, श्री मस्तकी वंदित से पंढरपूर जे भीमात, हे पंढरपूर जे भीमात, श्री मस्तकी वंदित से पंढरपूर जे भीमात, हे पंढरपूर जे भीमात. हाती प्रिया वडे तुळसी बुक्का. स्वतः देवाला ही तुळस आणि बुक्का अतिशय प्रिय आहे बरं का. कारण तुळस ही वारकऱ्याच्या दृष्टिकोनातून माऊली आहे. तुळस बंदावी माऊली हरिभक्तांची सावली. कारण तुळशीला वारकऱ्याच्या जीवनामध्ये अनन्य असं महत्व आहे बरं का. म्हणून ते तुळस ही वारकऱ्याच्या जीवनामध्ये म्हणजे नारायण महाराज म्हणतात की तुळस ही आमची तीर्थ आहे. हा महाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी. तीर्थ तुळस असल्यामुळे आम्हाला देव केशव असल्यामुळे आमच्या जीवनामध्ये एकादशी व्रत असल्यामुळे आम्हाला दुसरं साधन करायची गरज नाही. हेच दुसऱ्या चरणात आणि
अनेक नेनोबा साधन अमुचा विषय हरी कीर्तन. पुढे सांगत असताना नारायण महाराज म्हणतायत की आम्हाला आमच्या जीवनामध्ये एकादशी व्रत असल्यामुळे, आमचा देव केशव असल्यामुळे, आमच्या जीवनामध्ये तीर्थ तुळस असल्यामुळे आम्हाला दुसरं साधन करायची गरज नाही. तुम्ही म्हणता मग दुसरे साधन करायची गरज नाहीच का? नाही बरं का. जप तप ध्यान न लगे धारणा. कारण जप तपादी साधन करणं हे कलियुगामध्ये शक्य नाही बरं का. कारण कलियुगामध्ये काय सांगितलंय? काय सांगितलंय? कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कारण कलियुगामध्ये आपल्याला दुसरं साधन करायची गरज नाही. अजून एका प्रमाणामध्ये तुकोबरा म्हणतात जप तप ध्यान न लगे धारणा. विठ्ठल कीर्तनामध्ये सर्व, विठ्ठल कीर्तनामध्ये सर्व आहे. जप तप ध्यान धारणा करायची गरज नाही. फक्त काय करायची गरज आहे तर ते कीर्तन. मग कीर्तन करत असताना ते कीर्तन कसं करायचं? 7 दिवसाचा जरी झाला उपवासी तरी कीर्तनासी टाकू नये. आपल्या जीवनामध्ये आपण 7 दिवसाची जरी उपवासी असलो ना तरी पण आपण ते कीर्तन टाकायचं नाही. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर नामाचा गजर सोडू नये. कारण आपलं शरीर जरी तुटलं, मस्तक जरी फुटलं ना तरी तुकोबारा म्हणतात आपल्या जीवनामध्ये आपला जो नामाचा गजर आहे ना तो चालूच पाहिजे बरं का. कारण आपण एका भक्ताचं उदाहरण पाहिलं. कुणाचं? कुर्मदासाचं. त्या कुर्मदासाला हातपाय सुद्धा नव्हते, परंतु आमच्या हातपाय नसून सुद्धा त्या कुर्मदासानं पंढरपूरची वारी केली. मला सांगा, आपल्याला हातपाय असून आपण वारी करत नाही, मग त्या कुर्मदासानं हातपाय नसून वारी केली. खऱ्या अर्थानं असा जर भाव जीवनामध्ये असेल ना तर तेथे निरंतर देवासे. म्हणून तुकोबरा म्हणतात ते कीर्तन कसं करायचं? शरीराचे जरी, पुढे सांगत असताना अवघड सांगितलंय, हे आपल्याला शक्य नाही. शरीराचे जरी काका झाले दोन्ही भाग तरी कीर्तनाचा रंग सोडू नये. आपल्या शरीराचे 2 भाग जरी झाले ना तरी पण आपण हे कीर्तन सोडायचं नाही. हे शक्य आहे का नरहरी महाराज? आपलं जर नुसतं बोट तुटलं ना आपण म्हणतो तो कीर्तन आणि तो भजन आणि तू. म्हणून खऱ्या अर्थानं असा जर निर्धार असेल ना तर तुकोबारा म्हणतात तुका म्हणे जेथे आईसा हा निर्धार तेथे निरंतर देवासे. कसा निर्धार? तर शरीराचे आपले 2 तुकडे जरी झाले ना तरी पण नामस्मरण चालूच. आपल्या जीवनामध्ये आपण मौन जरी धारण केलं असलं ना तरी आपला अंतकरणामध्ये जप चालूच. याला म्हणायचं निर्धार. तुका म्हणे जेथे ऐसा हा निर्धार तेथे निरंतर देवासे. आपल्याला दुसरीकडे देव पाहायची गरज नाही. अशा भक्ताच्या, अशा साधकाच्या, अशा संतांच्या जवळच आपल्याला देव पाहायला मिळतो बरं का. म्हणून तेथे निरंतर देवासे. म्हणून खऱ्या अर्थानं या पृथ्वी तलावरती असे संत आहेत म्हणूनच ही पृथ्वी आपल्याला धारण करते बरं का. या पृथ्वी तलावरती त्रिपाठी ब्राह्मण जिवंत आहेत काका, म्हणूनच ही पृथ्वी आपल्याला धारण करते. या पृथ्वी तलावरती पतिव्रता स्त्री आहे म्हणूनच ही पृथ्वी आपल्याला धारण करते. या पृथ्वी तलावरती सत्य बोलणारे माणसं आहेत म्हणूनच ही पृथ्वी आपल्याला धारण करते बरं का. या पृथ्वी तलावरती दानशूर माणसं आहेत म्हणूनच ही पृथ्वी आपल्याला धारण करते. ही पदरचं सांगत नाही बरं का. एक श्लोक आहे, गोभीर विप्रेश वेदेश सतीभी सत्यवाधीभी. गो म्हणजे गाय. जोपर्यंत या पृथ्वी तलावरती गाय जिवंत आहे ना, कोणती? गावरान बर का. आता जी आलेली जर्सी ती नाही बर का, गावरान गाय. जोपर्यंत या पृथ्वी तलावरती गाय जिवंत आहे तोपर्यंत या पृथ्वीला कसलाच धोका नाही बर का.
तोपर्यंत ही पृथ्वी आपल्याला धारण करणार आहे बरं का. जोपर्यंत गाय जिवंत आहे तोपर्यंत गोभीर विप्रेष्य विप्र म्हणजे जोपर्यंत या पृथ्वी तलावरती काका ब्राह्मण जिवंत आहेत ना तोपर्यंत ही पृथ्वी आपल्याला धारण करणार आहे. गोभीर विप्रेष्य वेदेश्य म्हणजे जोपर्यंत या पृथ्वी तलावरती वेद जिवंत आहेत तोपर्यंत ही पृथ्वी आपल्याला धारण करणार आहे. म्हणजेच आपल्याला कुठलाही धोका नाही. सतीभी म्हणजे सत्य बोलणारे व्यक्ती जोपर्यंत आपल्या या पृथ्वी तलावरती आहेत तोपर्यंत आपल्याला कसलाही धोका नाही बरं का. सत्यवादी भी सती म्हणजे पतिव्रता स्त्री बरं का. जोपर्यंत आपल्या ह्या पृथ्वीवरती पतिव्रता स्त्रिया जिवंत आहेत ना तोपर्यंत आपल्याला ही पृथ्वी धारण करणार आहे. दानशूरस जोपर्यंत ह्या पृथ्वी तलावरती दानशूर व्यक्ती जिवंत आहेत 100 रुपये देणारे नाही बरं का. चांगले 500 रुपये देणारे. मला थोडं एका गोष्टीचं वाईट वाटलं त्याचं नाव घेत नाही मी. XYZ अशोकरावला माहिती आहे पावती फडत असताना हो दे आता काय व्हायचं तर त्यांना म्हणलो तुम्ही नोकरदारीत राहो तुमच्याकडून 100 रुपयाची अपेक्षा नाही बरोबर वाटत. तुमच्याकडून कमीत कमी इतक्या असायला काय अडचण आहे होय दादा. मग त्यांनी काय केलं त्यांनी मला उलट उत्तर दिलं वाणीने जरा चांगलं बोलाव. मी म्हणलो मी काय वाईट बोललोय. अहो तुम्ही नोकरदार आहेत तुमच्या घरी भरपूर प्रॉपर्टी आहे मग तुम्हाला 500 रुपये द्यायला काय अडचण आहे हो. पण त्यांनी मला उलट उत्तर दिलं काय जरा वाणीने चांगलं बोलाव तू महाराज आहेस. मग मला सांगा अशी जर आपल्या ठिकाणी दानत असेल तर मला नाही वाटत आपल्याला देव 100 जन्मात भेट देईल. अहो गरीबातले गरीब मोल मजुरी करून सुद्धा तुम्ही गडाच्या सानिध्यामध्ये जा. अहो कोटी कोटी रुपये जमा होतात. लाख लाख रुपये एका साध्या वाडीमध्ये छोट्या छोट्या तांड्यामध्ये जमा होतात. हे कशामुळे हे संत संगतीमुळे होतंय. मग आपल्याला 10 वेळेस ओरडून सांगावं लागतंय राहिलेले लोकांनी बाकी जमा करा. मग त्यांनी तेवढ्यावर थांबले नाही. ते म्हणले तू किती दिलीस. मी म्हणलो म्या किती दिली सांगू का. ह्या अशोकरावला मला माहिती आहे पॉम्पलेट छापण्याकरता हे बुक छापण्याकरता 2-3 दिवस डिझेल आणण्याकरता आमच्याकडे पैसे नव्हते. आम्ही स्वतः 2 जणांनी पैसे घातले. मी त्याला म्हणलो हे पैसे आम्ही टाकलेत. त्यांनी उलट उत्तर दिलं पुन्हा तुम्ही ते पैसे काढून घेता. बघा असे जर सदग्रस्त आपल्या गावात असते ना तर आपल्या गावाला कुठलाच धोका राहणार नाही बरं का. मी डायरेक्ट बोलतो थोडं नाव घेत नाही ते आता कळणार बी नाही कोणालाच बरं का. हे फक्त तुम जाने भरो हम जाने. विठाला 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 हो. म्हणून जोपर्यंत ह्या पृथ्वी तलावरती म्हणजेच आपल्या गावामध्ये दानशूर व्यक्ती जिवंत आहेत ना तोपर्यंत आपल्याला कधीही कुठल्याही कार्यक्रमामध्ये कधीच अडचण येणार नाही. म्हणून जोपर्यंत या पृथ्वी तलावरती दानशूर व्यक्ती जिवंत आहेत तोपर्यंत ही पृथ्वी सुद्धा आपल्याला धारण करणार आहे बरं का. म्हणून जोपर्यंत आपल्या देशामध्ये आपल्या ह्या पृथ्वी तलावरती ब्राह्मण गाय सत्य बोलणारे आणि साधू संत जिवंत आहेत ना तोपर्यंत आपल्याला कधीच धोका होणार नाही बरं का. म्हणून अनेक वेळेला साधू संतांनी सांगितलंय की ह्या साधू संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतरच ह्या सर्व गोष्टी आपल्या लक्षात येतील बरं का. म्हणून ते हरिकीर्तन कसं करायचं तर अत्यंत प्रेमयुक्त अंतकरणाने करायचं. आमचा विषय हरिकीर्तन. ते हरिकीर्तन करत असताना अंतकरणामध्ये कधीही कुणाविषयी द्वेष मत्सर नसणे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाविषयी मत्सर नसणं ही सर्वात मोठी देवाची पूजा आहे बरं का. म्हणून ते हरिकीर्तन करत असताना त्या हरिकीर्तनाच्या फलाविषयी अनेक साधू संतांनी सांगितले असं हरिकीर्तन आपण जर केलं ना तर आपण हरिरूप होऊन जाऊ. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आपण जर असं कीर्तन करत राहिलो ना पण कसं केलं पाहिजे पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. मग आपल्या जीवनामध्ये आपण जर असं हरी कीर्तन केलं ना तर आपल्याला खऱ्या अर्थानं हा परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. पण तो परमात्मा प्राप्त करण्याकरता असं भजन करण्याकरता आपण ती संत संगती कशी केली पाहिजे तर निरंतर केली संत पाहिजे. संगती निरंतर संत 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 संगती निरंतर प्रेम धनय भांडार संत संगती निरंतर प्रेम धनय भांडार संत संगती निरंतर संत संगती निरंतर संत संगती निरंतर संत संगती निरंतर प्रेम धनय भांडार संत संगती निरंतर प्रेम धनय भांडार आणि ज्ञानोबा साधन आणि ज्ञानोबा साधन आणि ज्ञानोबा साधन आणि ज्ञानोबा साधन संत संगती निरंतर प्रेम धन हे भांडार. पण हे सर्व आपल्या जीवनामध्ये कधी घडेल जेव्हा आपल्या जीवनामध्ये संत संगती निरंतर घडेल ना तेव्हाच आपल्या जीवनामध्ये आपलं व्रत एकादशी असेल बरं का. तेव्हाच आपल्या जीवनामध्ये आपला देव केशव असेल. तेव्हाच आपल्या जीवनामध्ये आपलं तीर्थ तुळशी असेल. आणि तेव्हाच आपल्या अंतःकरणामध्ये एकमेकाविषयी प्रेम असेल बरं का. कारण देवाला सुद्धा फक्त प्रेमाच्या व्यतिरिक्त काहीही लागत नाही बरं का. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. कारण ह्या देवाला प्रेमाच्या व्यतिरिक्त काही लागत नाही बरं का. एक तर प्रेम आणि दुसरी गोष्ट भाव. काही न लगे एक भावाची कारण तो का म्हणे आन विठोबाची. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रेमरूपी धन जर असेल ना तर प्रेम सुख देई. नाथ बाबा म्हणतात प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. म्हणून आपल्याही जीवनामध्ये प्रेमरूपी धन जर असेल ना तर आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये ही साधना करायला अडथळा येणार नाही बरं का. म्हणून आपल्याला हा जो नरदेह आहे ना तो नरदेह त्या परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता आपल्या जीवनामध्ये एकादशी व्रत करण्याकरता आपल्या गळ्यामध्ये तुळशी माळ घालण्याकरता बरं का ह्या देवानं हा सुंदर असा नरदेह दिलेला आहे बरं का. मग आपण ज्या करता दिलं ते जर नाही ना केलं तर आपला जीवन
व्यर्थ होणार आहे बरं का. म्हणून आपला नरदेह ज्या करता दिलाय ना तेच आपण केलं पाहिजे बरं का. मग काय केलं पाहिजे तर आपल्या जीवनामध्ये आपण सतत संतांची संगत केली पाहिजे. आपल्या मुखाला त्या पंढरीश परमात्म्याचं नाव पाहिजे बरं का. सुमिरन कर दे मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना सुमिरन कर दे मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना सुमिरन कर दे मेरे मेरे मना. पक्षी पंख बिना हस्ती दर्द बिना नारी पुरुष बिना वैसा नर हरि नाम बिना सुमिरन कर दे मेरे मना. तुम्ही म्हणता हे एवढ्याने कमवून एवढ्या लागलं कारण स्वर म्हणजे ईश्वर आहे बरं का. कारण ह्या गायनाचं सामवेदामध्ये वर्णन आहे. कारण सा रे ग म प ध नि सा हे सप्तस्वर म्हणजे काय सामान्य समजू नका बरं का. नी म्हणजे तो निर्गुण परमात्मा, नी म्हणजे तो निर्गुण परमात्मा प्राप्त करण्याकरता सा पासून सुरुवात करायला लागते. सा म्हणजे सामवेद बरं का. सा रे रे म्हणजे ऋषीमुनी. त्या ऋषीमुनींनी हे देवाला आळवलं, त्या सप्तस्वरामध्ये गायलं म्हणून रे. ग म्हणजे श्री गणेशा बरं का. त्या गणपती बाप्पाला आळवलं, त्या पंढरीश परमात्म्याला आळवलं म्हणून हे सप्तस्वर सा रे ग म म्हणजे हे गायन हे कीर्तन कुठं चालायचं तर महीपती राजाच्या दरबारामध्ये म्हणजेच इंद्राच्या दरबारामध्ये. म म्हणजे महीपती राजा इंद्र त्याच्या दरबारामध्ये हे कीर्तन चालायचं. त्याच्या दरबारामध्ये हे कीर्तन चालायचं म्हणून ते कीर्तन करत असताना त्या दरबारामध्ये कुणाकुणाकडे काय काम होतं तर त्या इंद्राच्या दरबारामध्ये स्वतः इंद्र मृदंग वाजवायचं बरं का. इंद्रोवादीन मृदंग स्वतः इंद्र वाजवायचा. आणि आपली तर सुद्धा इंद्र आहेत बरं का. तुकाराम महाराज म्हणजे इंद्राचा अवतार आहे बरं का. म्हणून इंद्रोवादीन मृदंग म्हणून ते कीर्तन त्या महीपती राजाच्या दरबारामध्ये चालायचं. म्हणून सारे ग म प म्हणजे वेदांनी पुराणांनी त्या श्री हरीला गायलं बरं का. नी म्हणजे निराकार होता परंतु ह्या सप्तस्वराने गायल्यामुळे त्याला आळवल्यामुळे तो साकार झाला बरं का. म्हणून सा म्हणून ह्या स्वराला हे गायनाला तुम्ही सामान्य समजू नका. कारण की गाता येईल तेनीची गावे ये र हरी हरी म्हणावे. म्हणून कबीरदास महाराज सुंदर सांगतात पक्षी पंख बिना. पक्षी जर असेल ना त्या पक्षाला जर त्याचे पंख नसतील ना तर त्या पक्षाच्या जीवनाला शोभा नाही, त्याचं जीवन व्यर्थ आहे बरं का. हस्ती दंत बिना एखादा विशाल असा हत्ती असेल आणि हत्तीची शोभा कशात आहे माहिती का त्याच्या दातामध्ये. त्याला दात जर नसतील ना तर त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही. हस्ती दंत बिना नारी पुरुष बिना. एखादी सुंदर अशी स्त्री असेल आणि ती सुंदर आहे म्हणून तिला तसंच ठेवायचं का नाही. तर तिची इति कर्तव्यता तिची कशामध्ये आहे तर नारी पुरुष बिना. त्या नारीला
तिच्या एका एका पुरुषासोबत तिचं लग्न लावून देणं म्हणजे तिची सार्थकता आहे बरं का. नारी पुरुष बिना वैसा नर हरी नाम बिना. तसं नरदेहामध्ये आल्यानंतर आपल्या मुखाला जर त्या पंढरीश परमात्म्याच आई जगदंबा यमाई माते जर नाव जर नसेल ना तर आपलं सुद्धा जीवन व्यर्थ आहे बरं का. कुप निरबिना धेनू सिर बिना. कुप म्हणजे एखादी मोठी विहीर असेल आणि त्या विहिरीला पाण्याचा पत्ताच नसेल काका तर त्या विहिरीच्या जीवनाला अर्थ आहे का हो? नाही. धेनू वत्स बिना. एखादी सुंदर अशी म्हणजे गावरान गाय असेल आणि त्या गायीला वत्स म्हणजे वासरूच नसेल म्हणजे ती गाय जर वांज असेल ना तर तिच्याही जीवनाला अर्थ नाही बरं का. वैसा नर हरी नाम बिना पुष्प सुगंध बिना. एखादा सुंदर असं फुल असेल आणि त्या फुलाला सुगंधच नसेल तर त्याही फुलाच्या जीवनाला काही अर्थ नाही बरं का. संगीत सुनाईक स्वर बिना कीर्तन सुनाईक स्वर बिना ताल सुना एक स्वर बिना वैसा नर हरि नाम बिना. तसं या भजनामध्ये कीर्तनामध्ये जर स्वर ताल जर नसेल ना तर त्या ठिकाणी ब्रह्मरस तयार होऊ शकत नाही. हा ब्रह्मरस तयार करण्याकरता तिथं स्वर पाहिजे. म्हणून एके ठिकाणी असं सांगितलं जातं स्वर ही ईश्वर आहे बरं का. कारण ज्या ठिकाणी स्वर असेल त्या ठिकाणी ईश्वर म्हणजेच स्वरबद्ध कीर्तन असेल म्हणजे त्या कीर्तनामध्ये स्वर असेल ताल असेल तर त्या ठिकाणी स्वतः आपल्याला ब्रह्मरस मिळू शकतो. म्हणून लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. म्हणून मृदंग लावून असल्यानंतर त्या ठिकाणी असे भजनी असल्यानंतर त्या ठिकाणी असे श्रोते असल्यानंतर असे सर्वजण असल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मरस तयार व्हायला उशीर लागणार नाही. म्हणून असा ब्रह्मरस आपण दर दिवशी श्रवण करत आहोत बरं का. हे कशामुळे तर त्या भजन कीर्तनामध्ये प्रेम असल्यामुळे त्या भजनामध्ये प्रेम असल्यामुळे मग ज्या देवानं आपल्याला हे भजन करण्याकरता हा नरदेह दिलाय ना मग आपण जर भजन गोमाता झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देह झाला फाटा बाधिकेचा देवानं हा नरदेह त्याचं भजन पूजन करण्याकरता दिलाय बरं का. म्हणून त्या भजन पूजनामध्ये संगीतामध्ये त्या कीर्तनामध्ये जर स्वर नसेल ना तर त्या कीर्तनाला सुद्धा शोभा नाही बरं का. म्हणून तसंच आपल्या ह्या नरदेहामध्ये आल्यानंतर आपल्या मुखाला जर त्या जगदंबेचं त्या पंढरीश परमात्म्याचं नाव जर नसेल ना तर नामाविन मुख सर्पाचे ते बिळ जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. मग आपल्या जिभेले काय म्हटलंय नाथबाबांनी तर सर्प म्हटलंय. मग मला सांगा आपली जीव आपल्याला सर्प नाही असं वाटायचं असेल तर आपण सतत त्याचं नामस्मरण केलं पाहिजे बरं का. मग असं नामस्मरण आपल्या जीवनामध्ये घडलं असं आपल्या जीवनामध्ये व्रत घडलं आपल्या जीवनामध्ये असा हा केशव आपण आपलासा केला आपल्या जीवनामध्ये तीर्थ तुळस असेल आपल्या जीवनामध्ये संत संगती निरंतर असेल ना तर आपल्याला एके जन्मात जरी तो देव नाही भेटला तर नक्की पुढच्या जन्मात भेटेल बरं का. तुम्ही म्हणता कसं काय असं म्हणतो कारण की गुरुवर्य राममोह महाराजांचे शब्द आहेत. त्यांनी सांगितले साधना करत असताना भक्ती करत असताना तुम्ही एका जन्मात तो तुम्हाला नाही मिळाला तर तुम्ही त्याच्या दिशेने कितीतरी पायऱ्या सर केलेल्या असतील आणि अजून पुढच्या जन्मामध्ये कितीतरी पायऱ्या सर करून आपण त्या परमात्म्याजवळ नक्की जाऊ. परंतु तशी आपली त्या ठिकाणी अवस्था पाहिजे. म्हणून तर साधू संत म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी जेव्हा. कशामुळे त्यांना माहीत होतं की ह्या कलियुगामध्ये हे हरिभक्त असे येतील त्यांना एका जन्मामध्ये हा देव मिळणार नाही. म्हणून पुन्हा पुन्हा येईन
असं साधू संत म्हणतात. काय म्हणतात? मी पुन्हा येईन. हा काय कोण्या मंत्र्याचा शब्द नाही बरं का. आमचे साधू संत म्हणतात उपजोनी या पुढती येऊ. कशा करता येऊ? तर त्या देवाचं नामचिंतन करण्याकरता येऊ. मग ते नामचिंतन कसं करायचंय? एकदा आपण सर्वांनी ह्या गोधडी रूपी हॉस्पिटल मधून बाहेर यायचंय, हात वर करायचे आणि त्या देवाचं एकदा अट्टहासाने नाव घ्यायचंय बरं का. करा पुरुष मंडळी हात वरती. हॅलो. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा माझा माझा. थोडं विको दे ना विको. विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा माझा माझा. विठ्ठल माझा हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. जगदंबा 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 ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो बारकुमाये 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 हो बारकुमाये. संत संगती निरंतर प्रेम धन हे भांडार. म्हणून नारायण महाराज सांगत असताना ह्या अभंगामध्ये म्हणतात की आपल्याही जीवनामध्ये आपण व्रत एकादशी केली पाहिजे. आपल्याही जीवनामध्ये आपण हा केशवदेव आपलासा केला पाहिजे. आपल्याही जीवनामध्ये आपलं तीर्थ हे तुळस असलं पाहिजे. आपल्याही जीवनामध्ये संत संगती निरंतर असली पाहिजे. आपल्याही जीवनामध्ये संत संगती निरंतर करत असताना त्या देवाविषयी त्याची भक्ती करत असताना प्रेमरूपी धन आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे आणि संत संगती निरंतर असली पाहिजे. आणि अशीच परंपरा नाराज महाराज म्हणतात की आमच्या जीवनामध्ये हीच आमची परंपरा आहे बरं का. म्हणून नारायण महाराज विनंती करून सांगतात बिनवी विष्णुदास नारा वेळ्याबाई आईसी किंवा हीच आमची परंपरा, हीच आमची परंपरा आहे. म्हणून वारकरी संप्रदाय म्हणजे जी साधू संतांनी परंपरा घालून दिलेली आहे ना, त्याच मार्गाने आपण जर गेलो ना
तर न पडे गुंता कोटे काही. म्हणून तो परमात्मा आपल्याला एक ना एक दिवस प्राप्त व्हायला उशीर जरा लागणार नाही बरं का. कारण पहिले सागर तरता कारे करी तसा चिंता, पहिलं उभा दाता कटीकर ठेवून या, त्याचे पायी घाला मिठी मोल न घे जग जेठी. अशाप्रमाणे आपण त्याची साधना जर केली ना, असाही आपल्या जीवनामध्ये जर नियम जर असेल तर आपल्याही जीवनामध्ये असा ही जी परंपरा नारायण महाराजाची आहे ना, हीच परंपरा आपल्याही जीवनामध्ये आपण जर तिचा अंगीकार केला, आपल्याही जीवनात त्या व्रताचा अंगीकार केला ना, तर नक्की आपण जसं रुक्मांगद राजाने त्याची नगरी वैकुंठाला नेली ना, तसं आपण सुद्धा वैकुंठाला जाऊ. परंतु आपल्याही जीवनामध्ये असं व्रत घडलं पाहिजे बरं का. म्हणून झालेली सेवा जगन्माता यमाई देवी तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या सर्व टाळकरी मंडळींच्या चरणावरती ही झालेली सेवा अर्पण करू आणि इथंच थांबू. ज्ञानेश्वर माऊली.